नमस्कार सगळ्यांना. तर आज मी खूप काही गोष्टी अशा काहीतरी बनवते की जेणेकरून मी आज शेअर करणार आहे. सो काय शेअर करते तर फायनली मम्मी आणि भाऊ माझा आलेला आहेत माझ्याकडे पुण्यामध्ये, आणि जो आलेला ब्लॉग आहे मी तो तुम्हाला नंतर टाकेल. आज मला खास स्पेशली खाण्याचा ब्लॉग शेअर करायचा होता म्हणून मी आज बनवते. त्यात भावाला माझ्या नॉनव्हेज खायचं होतं आणि बिर्याणी खायची होती. मला बिर्याणी ना येत नाही, कारण की मी खूपच म्हणजे मला बनवताच येत नाही आहे, कारण की मी कधी ट्राय केली पण नव्हती, आणि केली तर मी डायरेक्ट मसाले भाताची रेसिपी तयार करते. डायरेक्ट मसाले भात हीच माझी बिर्याणी असते. फक्त बटाट्याचे म्हणजे चिकन मी त्यामध्ये मिक्स करते आणि तीच माझी बिर्याणी तयार होते. बट आज मी खूप सुंदर अशी बिर्याणी बनवणार आहे. सो मी आज तुम्हाला दाखवते की मी माझं काय काम चाललंय काय नाही. तर चला. तर इकडं मी कांदा चिरून घेतला. इकडे बघू शकता 2 प्रकारचा कांदा चिरलेला आहे. संग्राम दाखवतो. तर इथं जो आहे तो अशा पीसेस मध्ये कट केलाय, म्हणजे आपण जो म्हणतो उभा कांदा कापलाय, आणि हा जो आहे तो एकदम चॉप करतेय. बारीक कांदा म्हणजे चौकणी नसतात का, तर ते कट करतेय मी. आणि डबल असा कांदा मी का कट केला हे पण तुम्हाला सांगणार आहे. मोस्ट ऑफ मी बघितलंय की टोमॅटो कोणी शक्यतो टाकत नाही, बट ही सुंदरीची आहे बिर्याणी, सो याच्यामध्ये काहीही ऍड होऊ शकतं. मग या बिर्याणी खायला तुम्ही घरी बसून तर माझी कधी कधी नाही, मी इथं आल्यापासून सेकंड टाइम असेल बिर्याणी करते. पण आधीची जी बिर्याणी केली ना, ओ भाई सेम भात, मसालेच भात. आय लव्ह इट. आणि दादू मला म्हणतोय, दादूला आमच्या ऍक्च्युली ना दही आवडत नाही. तुम्हीच कमेंट मध्ये सांगा की दह्याशिवाय मज्जा आहे का बिर्याणीला. तो मला म्हणतोय की दही टाकतच नाही, मी कधी पाहिलंच नाही, मी कधी ऐकलंच नाही. वरून मी ऐकलं नाही. टाकतात दही, काय करतात, टाकतात दही, कळलं का? दही टाकतात का? काय बोल मध्ये थांब ना. नाही चालू केलं. आणखी काय परीक्षा द्यायची? किती अवघड आहे. कॅमेऱ्याच्या माग त्याला म्हणलं थांब मग तुला दाखवू दे कॅमेऱ्यामध्ये, तर म्हणतोय अरे थांब मला जरा नीट बसू दे. आणि मग असं करतोय हा काय एक्झाम पेपरला बसलंय का? ना जवळ एक पेन घेऊन आलं दही टाकतात का? मग कसं काय मला म्हणला आज मसाले भात खायचा, मग माझ्या दीदीच्या हातचा वरण कसं तू मटणाचं अंडा बिर्याणी केली तशी ना. अंडा बिर्याणी तशी केली होती, पण ती माझी कमाल नव्हती, ती माझ्या सिस्टरची कमाल होती. तर चला लय लेट होते, बाकीचं पण आपल्याला आवरायचंय. तू काय कर, तू काय नको करू. थँक्यू. तर इकडे बघू शकता आपण कांदा 2 प्रकारचा कापून घेतलाय, कोथिंबीर घेतली आणि टोमॅटो घेतलाय. टोमॅटो कोणी टाकतं कोणी नाही टाकत, मला म्हणजे आवडतं म्हणून मी टाकते. सो बाकीच्या आपण आता बघा मी काय करते. आई मम्मा, तर सध्या किचन वरती माझा एवढा राडा पडलाय, कारण की मग अशी चिकन आणायला जायच्या अगोदर इकडे तुम्ही बघू शकता की भांडी घासलेली आहे. आणि हे जे आहे तर याच्यामध्ये मी चिकनला पूर्णपणे सगळे मसाले जे आहेत, मसाले असेल, मीठ असेल, त्याच्यात म्हणजे जिरा पावडर किंवा अद्रक लसूणची पेस्ट, दही आणि बाकीचे जे घरगुती मसाले ते सगळं त्यामध्ये ऍड केलेले, दही वगैरे ते सगळं मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. तर ते अर्धा तास मस्तपैकी मॅरिनेट होणार आहे. तोपर्यंत ते आधी मॅरिनेट करायचं, नंतर बाकीचं साहित्य काढायचं. तर आता आपण काय करूयात, तांदूळ भिजायला घालूयात. तांदूळ कसा भिजायला घालायचं ते पण मी तुम्हाला सांगते ना. मी आता काय करणार आहे माहितीये का, की जो आपला तांदूळ आहे मी बिर्याणीसाठी स्पेशल तांदूळ आणलेला आहे. असं तुम्ही सुद्धा ह्या अशा प्रकारचा तांदूळ घेऊ शकता. हा लांब असा तांदूळ घ्यायचा. तर आता तो भिजवायचा आहे आपल्याला, म्हणून मी काय करते, जेवढा मला बनवायचा आहे तेवढीच क्वांटिटी मी आज घेणार आहे. त्यात आमच्या दादूला तर इकडे 2-3 पाण्याने आता स्वच्छ धुतलंय. आणि मी काय करते, आता हे भिजायला ठेवून
तोपर्यंत आपण ना बाकीचे जे फोडणी वगैरे आहे, जे चिकनची प्रोसेस करायची आपल्याला, तर ती करून घेऊया. चल. तर आता मी ना तेल टाकले आणि ह्यात सगळ्यात अगोदर आपल्याला जे काम करून घ्यायचंय ते म्हणजे हे आहे की जो आपण ना ऍक्च्युली तो तर मित्रांनो, तुम्ही हे असा जो कांदा लालसर झाला ना ते काढून घ्यायचा. सो माझ्याकडं इथं पुण्यात, तर इकडं पुण्यात माझ्याकडे झाडा वगैरे अवेलेबल नाही म्हणून माझं असंच ह्याने काम चाललेलं आहे. तर मी पेपरमध्ये काढले कारण की माझ्याकडं टिश्यू पेपर पण इथं किचन मधला अवेलेबल नाही म्हणून. आणि इकडं हर्ष आलेली आहे. बिर्याणी बद्दलचे प्लीज तुमचे रिव्ह्यू द्या. काय तर इकडं ज्या तेलामध्ये आपण कांदा तळला आहे ना, तर त्याच तेलामध्ये ना ते खडा मसाला असतं तर ते टाकायचे ते. तर मी काय काय घेते दाखवते. तर दोन तीन तेजपत्ता टाकू शकता तुम्ही. हे काय आहे मला माहित नाही, ते घ्यायचं. हे एक फुली घ्यायचं आणि लवंग आणि मिऱ्या घ्यायच्या. मी फसवलं होतं त्या माणसाने आपल्याला. हे घ्यायचं एक. तर इकडे बघा, हे जे आहे ते थोडं चवीप्रमाणे टाकायचं. हे डायरेक्टली मी आपल्या तेलामध्ये टाकून देते. आणि हे असं थोडंसं भाजून घेतल्याच्या नंतर ना यामध्येच मी ऍड करणार आहे जो आपण जो बारीक चिरलेला कांदा होता, तर तो मी ऍड करते. तर इकडे तुम्ही बघा सगळे मसाले घेतलेले आहेत. तोपर्यंत आपल्याला कांद्याला थोडस लालसर भाजून घ्यायचंय. तर इकडं कांदा थोडासा लालसर झालाय आणि त्यातच मी ह्या 3-4 मिरच्या ऍड करतेय. त्यामध्येच आपण टोमॅटो पण ऍड करतोय. हे काय होतं बारगाला असा मूर्खपणा करायचा नव्या. आपण तर कसं लागत नाही. थोडी पुढे हो बरं. आणि त्यात आता मी हे जे आपण मसाले काढले होते ना ते मी ऍड करते. असे हे सगळे मसाले ह्यामध्ये ऍड करून घ्यायचं. थोडस मस्तपैकी फिरवून घ्यायचं. खडाखडाच वाजायला लागले पातेलं तर हे अशा पद्धतीने एकदम जास्त पण भाजायचे नाही मसाले, नाही तर काळे ये कॉमेडी जो कॉमेडी करते ना उसने ब्लॉग नहीं बनाना चाहिए खाने पीने का. ये ऐसा हाल होता है, काला पड़ता है, ढका होता है, नहीं ऐसा होता है. मसाला सगळा करपून धुळा झालाय. चांगली झाली नाही ना तुझ्यासारखी तर नाही केली. इकडे दाखव. हे पब्लिक हर्षू म्हणतात मला. तर हे बघा ह्याला थोडस पाणी पण सुटलेलं आहे आणि आपलं छान असं काय झालंय चॉकलेट मॅरिनेट का काहीतरी ते. दिस इज कॉल्ड द मॅरिड झाले ते. मॅरिड कपल आहेत इथं. हॅपी मॅरिड लाईफ. हॅपी मॅरिड लाईफ. ह्याच्यात ऍड करायचंय. ये ऐसा करणे का. वाव कसला त्याला कलर सुंदर आलाय बघा मित्रांनो. तर इकडे हे आता आपण हे केलंय ह्याच्यामध्ये थोडस पाणी घेतले ते मिक्स कर ना. अगं मंद खायला काय वाटत नाही, हाताने मिक्स करते. कडचा मसाला आला पाहिजे त्याच्यात.
कर लवकर. खाताना बी तशीच खातो. गप. काय केलं बघू. येडं भूत. म्हणून मी हाताने करत नव्हतं. मला काही करत बघ. हेल्थ कमी टेन्शन जास्त देरच घरी येते उगावती. तर ह्याच्यामध्ये आता हे कर. इकडे हे जे आपण जे ह्या भांड्यामध्ये घेतले पाणी ते हे ऍड करायचं. काय केलंय ते. हा निवत फेकलाय का तिकडं. होय ग. इज्जत दे इज्जत. मित्रांनो अशी कोथिंबीर घेते. तर आपण तिकडे ते भाजीला ना हे केलेलं आहे म्हणजे भाजी नाही ते चिकन थोडस काय करायला ठेवले ग ते ठेवले उकळायला शिजवायला. शिजवायला ठेवलेले. आणि इकडे आहे ना तो ते शिजेपर्यंत आपल्याला तांदूळ पण एक 80 ते 85% शिजवून घ्यायचं आहे त्यात आपल्याला. बसणार आहे का. नाही बसणार भांडच नाहीये. मग पुण्यात भांडी एवढं कोण कोण आले तर मित्रांनो भांडीच नव्हते आणलेली जास्त म्हणून मी ह्याच्यातच कार्यक्रम केलाय ऍक्च्युली आता. आणि काय झाला उलटा खेळ असं ते काय नाही. काय झालं. ह्याच्यामध्ये अजून ते दालचिनी ते सगळं ऍड करायचं होतं मला. मग कर. आता वरून टाकते पाणी. वरूनच टाकते. नाही टाकत. वरून. आधी पाणी गरम करतात त्याच्यामध्ये हे करतात आणि मग हे टाकायचं असतं. जर तुम्ही असे करू नका. तुम्ही कसं बी करा. तर इकडे आपला 50% जो सॉरी 80% जो भात आहे तो एकदम हे झालेला आहे. मला असं वाटलं होतं की भात नाही शिजायचं पण शिजला बऱ्यापैकी. तर आता आपण हे ह्याच्यामध्ये ऍड करणार आहे. चला ऍड करू. ओ भाई कॅमेरा बुजला. ओरा हे ओरा. कसली झाली चपले. कसली झाली सांग. इकडे बघून सांग. खाल्ल्यावर रिव्ह्यू देणार ना. तर मी पहिल्यांदा मला तर तोंडालाच पाणी सुटायला लागले. लय सुंदर झाली बघा. तर फायनली झाली आपली बिर्याणी आणि इतकी छान स्मेल येते ना तोंडाला पाणी सुटले. तर मी आधी पहिले वाढून घेते. कसलं म्हणता येत नाही. भाई जवळून दाखव. त्याने ब्लॉग बघायला पाहिजे. हा हा म्हणून मी याच्या दिवशी कबात केला. तुम्ही केलता.